नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रतिमाची मेमरी परत येणार आहे आणि हे सगळं आता सायली आणि प्रतिमा या दोघींच्यामुळे होणार आहे. सायलीला पण भूतकाळ आठवणार आहे, त्याचबरोबर प्रतिमाला पण भूतकाळ आठवणार आहे. म्हणजे त्यांच्या दोघींची पण मेमरी परत येणार आहे. आणि जेव्हा प्रतिमाची मेमरी परत येते तेव्हा प्रतिमाच्या समोर आता जे काही घडलेलं असतं, त्यांचा झालेला अपघात, त्याचबरोबर तिच्यावर केलेला जळक्या लाकडाने केलेला हल्ला, हे सगळं कुणी केलेलं आहे या सगळ्या गोष्टी प्रतिमाला आठवतात. आणि त्या सगळ्या गोष्टी प्रतिमा अर्जुन आणि रविराज या दोघांनाही सांगते. तेव्हा अर्जुन आणि रविराज या दोघांनी घेतलेला निर्णय आणि त्याचबरोबर त्यामुळं लागलेली महिपतची वाट, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सायलीला पण तिचा भूतकाळ म्हणजे लहानपणी अपघात घडलेला हे सगळं जेव्हा प्रतिमा सांगते तेव्हा सायली पण प्रतिमाच्या समोर सांगते सगळ्यांना की हे सगळं माझ्या बाबतीतही घडलेलं होतं. आणि जेव्हा हे सगळं आता सायली आणि प्रतिमा दोघीजणी सांगतात तेव्हा मात्र घरातील सगळ्यांना धक्का बसतो. आणि त्या क्षणी रविराज आणि अर्जुन यांनी त्या महिपतवरती झडप घेऊन अगदी त्याला तिथे त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, कुत्र्यासारखी त्याची धुलाई केलेली आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. हे सगळं कसं घडतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता सायलीच्या बाबतीत डॉक्टरांनी खूपच वाईट बातमी दिलेली असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सायली ही आता संपलेली आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि सायलीचा ऑक्सिजन मास्क वगैरे काढून टाकलेला असतो. मग प्रतिमा ही सायलीच्या रूममध्ये जायला निघते. तिला सगळेजण म्हणत असतात की जाऊ नकोस, पण प्रतिमा ऐकत नसते. ती कोणालाच काही तिथे समजून घ्यायच्याच तिच्या मनस्थितीत नसते आणि ती डायरेक्ट जाते ती सायलीच्या त्या रूममध्ये. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रतिमा तिथं जाते आणि मग तिथं गेल्यानंतर ती सायलीला तिथं तिच्या डोक्यावरती हात फिरवते, तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते आणि ती येत असते. त्याच वेळेस सायली तिकडून जागी होते, म्हणजे ती शुद्धीवर येते, ती जिवंत होते. तिच्यामध्ये तो जीव आलेला असतो, ज्यामुळं सायली प्रतिमाला आई अशी हाक मारते. आणि त्याच वेळी बाहेरून पाहत असतात ते म्हणजे कल्पना आणि अर्जुन. यांना दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि मग पुन्हा प्रतिमा माघारी जाते आणि सायलीने आई अशी हाक मारलेली असते. त्या क्षणी प्रतिमा जाते आणि सायलीचा हात हातात घेते. आणि मग अर्जुन त्याचबरोबर कल्पना यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. डॉक्टरांनी तर आत्ता काही वेळापूर्वी आपल्याला काय सांगितलेलं होतं आणि हे सगळं काय घडतंय हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. आणि त्याच वेळी ते धावत येतात. डॉक्टरांना बोलवायला जातो अर्जुन. त्याचबरोबर कल्पनासाठीही खूप मोठा धक्का असतो. म्हणजे प्रतिमाच्या स्पर्शाने, प्रतिमाच्या मायेच्या स्पर्शाने सायली ही अगदी पुन्हा आता जिवंत झालेली असते. सायलीला जीवनदान मिळालेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन, डॉक्टर सगळेजण येतात. सगळ्यांसाठी खूपच मोठा हा धक्का असतो. सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते आणि सगळेजण तिथं आलेले असतात. आता सायली ही जिवंत झालेली आहे आणि सायलीला घेऊन सगळेजण घरी आलेले असतात. सायलीचं छान असं स्वागत केलं जातं. सगळेजण खुश असतात आणि त्याचबरोबर सायलीच्या बाबतीत ही आनंदाची गोष्ट घडलेली असते. आणि मग आता घरी आल्यानंतर सायलीचं आता काळजी घेणं, तिचं डेली रुटीन, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्याचबरोबर सायली सर्वजण बोलत असतात. त्याचबरोबर प्रतिमा पण बोलत असते. आता प्रतिमाला वाचा तिची परत आलेली असते. प्रतिमाला खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर प्रतिमा आता एक अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते. आणि जेव्हा ती अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा अर्जुनची एक फाईल असते आणि त्या फाईलमधले काही पेपर खाली पडतात. आणि मग सायली ते पेपर उचलत असते तेव्हा प्रतिमाला त्याच्यामध्ये एक फोटो दिसतो. आणि तो फोटो असतो तो म्हणजे महिपत शिखरेचा. जेव्हा महिपतचा फोटो प्रतिमा पाहते तेव्हा तिला धक्का बसतो आणि तिने मग लगेचच अर्जुन, रविराज या सगळ्यांना बोलवते आणि त्यांना सांगायला सुरुवात करते की 20 वर्षापूर्वी जेव्हा आपला अपघात झालेला होता, तो
तो ॲक्सिडेंट ज्या माणसाने केलेला आहे तो माणूस हा आहे. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणू लागतात की ही काय सांगते. तेव्हा रविराज, अर्जुन या दोघांचाही प्रतिमावरती विश्वास असतो आणि त्या दोघांनाही खूप राग येतो आणि ते दोघंजण आता इकडे महिपत शिखरे याला धरून आणतात. त्याची गचंडी पकडून आणलेलं असतं. त्याला अक्षरशः रविराजने तर त्याची इतकी वाट लावलेली असते, विचारही करू शकत नाही इतकी धुलाई रविराजने त्या महिपतची केलेली असते. त्याचबरोबर इकडे आता भीती वाटत असते ती म्हणजे नागराजला कळायचं बंद झालेलं असतं. कारण त्याला तर इतका मोठा धक्का बसलेला असतो, त्याला कळतच नसतं की आता काय करू. आणि इकडे प्रतिमाने तर सगळं सांगितलेलं असतं. त्यावेळेस हा माणूस माझ्या अंगावरती धावून आलेला होता, या माणसाने माझ्या तोंडावरती जळक्या लाकडाने मारलेलं होतं, म्हणून आजही माझ्या तोंडावरती ते डाग आहेत. हे सगळं या माणसाने केलेलं आहे. आणि महिपतला अर्जुन आणि रविराज इतके मारत असतात, विचारच करू शकत नाही इतकं त्यांनी त्या अर्जुनने मारायला सुरुवात केलेली असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि रविराज हे दोघंही पिसाळलेले असतात. कारण अगदी त्यांनाही खूपच मोठा धक्का असतो हा. हे सगळं जे काय होत असतं त्याच्यामुळं प्रतिमाची जी अवस्था झालेली आहे, आज 22 वर्ष रविराज त्याच्या लेकरापासून, त्याच्या बायकोपासून, त्याच्या कुटुंबापासून दूर आहे. आणि जेव्हा अर्जुन आणि रविराजने यांना मारायला सुरुवात केलेली असते तेव्हाच महिपतने आता नागराजचं नाव सांगितलेलं असतं. आणि त्याने सांगितलेलं असतं की हा अपघात करायला मला नागराजने सांगितलेला आहे. कारण महिपत म्हणत असतो की मी एकटा मरणार नाही, आता सोबत घेऊन मरणार आहे. कारण यांना तर कळलेलं आहेच, त्यामुळं आता मी एकटा काही मरणार नाही. कारण प्रत्येक वेळेस मीच का जेलमध्ये जायचं, कारण हा नागराज तसाच राहत आहे शाबूत आणि मीच का हे सगळं करायचं आहे, असं महिपतचं म्हणणं असतं. म्हणून महिपत आता सगळ्यांच्या समोर तिथं सांगतो की हे सगळं जे केलेलं आहे ते मी केलेलं नाही, असं त्याचं म्हणणं असतं. कारण या सगळ्यामागे नागराज आहे. आता तरीही प्रिया अजून तिथे शाबूत असते. प्रियाच्या बाबतीतलं सत्य सायलीने कोणालाही सांगितलेलं नसतं आणि सायलीने कोणालाही ते सांगितलेलं नसतं की प्रियाने काय काय नाटकं केलेली आहेत. आणि इकडे आता महिपत त्याचबरोबर नागराज या दोघांचीही कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. कारण इतका मोठा घात घरातल्याच माणसाने एवढं मोठं सगळं केलेलं आहे, या गोष्टीचा जो धक्का आहे तो इतका मोठा आहे की तो कोणीच सहन करू शकत नाही. आणि इतकी वर्ष आपल्या नागराजमुळंच आपल्यावरती ही वेळ आलेली आहे, ही गोष्ट रविराजला कळते. आणि तेव्हा मात्र रविराजला खूप राग येतो. पूर्णाजी, त्याचबरोबर अश्विन, चैतन्य हे सगळेजण पिसाळलेले असतात. सगळ्यात जास्त राग आलेला असतो तो रविराजला आलेला असतो. इकडे अर्जुन महिपतची धुलाई करत असतो, तर इकडे रविराज हा नागराजची धुलाई करत असतो. त्याच वेळेस आता चैतन्याने पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं आणि पोलिसांना सांगितलेलं असतं की हे सगळं या दोघांनी केलेलं आहे. आत्ताच्या आत्ता या दोघांना इथून घेऊन जा आणि जेलमध्ये टाका. आणि हे सगळं जेव्हा घडलेलं असतं तेव्हा मात्र इथे प्रतिमा आता खूपच शांत झालेली असते. कारण इतक्या दिवसाचा बदला हा घेतला गेलेला असतो. इतक्या दिवसाचं हे सगळं तिच्या आयुष्यावरती आलेलं संकट दूर झालेलं असतं. म्हणजे या माणसामुळे आज माझी बायको, माझी लेक माझ्यापासून दूर गेली, ह्या गोष्टीचा धक्का हा खूपच मोठा होता. आणि या सगळ्यामुळंच आता इकडे अर्जुन आणि रविराजने नागराज त्याचबरोबर महिपत या दोघांनाही जेलमध्ये टाकलेलं असतं. आणि त्यांच्या बाबतीत आता इतकी मोठी कलमं लावलेली असतात की ते मरेपर्यंत सुटणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतलेली असते. आणि इकडे रविराजने नागराजची तर इतकी बेकार अवस्था केलेली असते की नागराज जो प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन करत आहे त्या नागराजची आता पूर्णच वाट लागलेली असते. आता प्रिया मात्र अजूनही शांत असते. प्रियाचं कारस्थान हे सायलीनं कोणालाही सांगितलेलं नसतं. अजूनही प्रिया
ही शाबूत असते, पण आता लवकरच सायली प्रियाच्या बाबतीत तिने जे कांड केलेलं आहे ते कांड सुद्धा सर्वांच्या समोर आणताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे जेव्हा अर्जुन आणि रविराज म्हणतात की काहीही झालं तरी ह्या माणसांना आपण कधीही बाहेर येऊ द्यायचं नाही, एवढं मोठं प्लॅनिंग आता अर्जुन आणि रविराजने केलेलं असतं. काहीही झालं तरी यांच्यामुळं आज मी माझ्या कुटुंबापासून इतके दिवस लांब आहे. माझी बायको कुठल्या परिस्थितीत राहिलेली होती, आज तिच्यावरती जी वेळ आलेली होती, या सगळ्याला जबाबदार आहे तो म्हणजे हा नागराज. या गोष्टीचा रविराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता त्या दोघांनाही जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि प्रतिमा त्याचबरोबर रविराज सर्वजण खूपच आनंदी झालेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.